सावी सावीकडे माझ्याकडे बघ की. काय झालं? छवी बोल के काहीतरी. काय होतंय तुला? सावी काही आठवतंय का? आठवतंय का काही? बोल की काहीतरी. बोल सावी. ज्याची भीती होती नेमकं तेच झालंय. सावीला सगळं कळलं आणि आता ती धैर्याला सगळं काही सांगणार. इतकी वर्ष धैर्यापासून लपवलेलं सत्य आता त्याला कळणार आणि मला या दामिनी मुजुमदारला शिक्षा होणार. काय झालं? काही आठवतंय का सावी? सावी बोल की काहीतरी. सावी 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 डोळे उघड. सावी काय झालं? सावी 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 उठ. सावी डोळे उघड. सावी सावी काय होतंय? सावी डोळे उघड. सावी सावी उठ. सावी हॅलो डॉक्टर. सावीला चक्कर आली. ती बेशुद्ध झाली. तुम्ही लगेच घरी पोहोचा. हा सावी डोळे उघड. सावी उठ. आई आई अगं काय चाललंय? कुठे चाललेस? थांबतो इथे ना रे, मला असं इथे शांत नाही बसवणार. सावी कशी आहे, तिला काही झालं तर नसेल ना या विचाराने नुसतं माझ्या जीवाला घोर लागलाय. मला तिकडे गेलं पाहिजे बस. आई ऐक 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 तू शांत हो. मला सांग तू तिकडे जाऊन काय होणार आहे? तेव्हा आपल्याला माहिती आहे की धैर्यराव आहेत तिच्या बरोबर. सावीची काळजी घ्यायला धैर्यराव समर्थ आहेत. काही होणार नाही तिला. हा तू सारखं तेच लोक सांगू केतन. मला माहित आहे धैर्यराव आहेत, पण म्हणून मी तर अशी शांतपणे नाही बसू शकत. अरे देवा, आई तिकडे गेली आणि त्या वंसना खरंच इकडे घेऊन आले तर माझी वाट लागेल. काय पण करून ह्यांना अडवायलाच पाहिजे. माझ्या लेकीला माझी गरज आहे. जवळ मी तिला माझ्या डोळ्याने बघत नाही तवर माझ्या मनाला चैन पडणार नाही. मी जाते तिथं. आई 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 तुम्ही शांत व्हा. आणि तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहे सा? धैर्य भाऊजी वंसना सकाळीच घेऊन गेले असतील आणि त्यांचं जे काही प्लॅनिंग ठरलं होतं ते आतापर्यंत झालं पण असेल. तेच तर ना, तिकडे काय झालंय कोणी फोन करून काय सांगितलं पण नाहीये. सतत मनात वाईट विचार येत आहेत.
हे बघा, आपण धैर्य भाऊजीसने एकदा फोन करूयात. हा, आणि बघा, आपण असं जर अचानक तिथे गेलो तर वंसना अजून त्रास होईल की नाही. फोन लाव. लावतो. बघितलं, उचलत आहेत फोन. म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली असणार. नाही, मला गेलं पाहिजे तिकडे. मी जाऊनच बघते आता काय चाललंय. आई, तुम्ही आधी शांत व्हा बरं. हा? आणि काय हो तुम्ही पण का नाही, धैर्य भाऊजी वंसन बरोबर असतील ना. तुम्ही दामिनी मॅडमला फोन लावा. हा, फोन लाव आणि फोन स्पीकरवर टाक. मला पण ऐकायचंय त्या काय म्हणतात ते. लाव की लवकर फोन. सावी डोळे उघड. हे बघ, आपण घरी आलोय आपल्या. सावी, आता हा कशाला फोन करतोय? हा बोला. हा दामिनी मॅडम, सावी कशी आहे हो? नाही म्हणजे धैर्यराव फोन करतो म्हणले होते, पण त्यांचा काही फोन आला नाही आणि आम्ही करायला लागलो तर लागत नाही फोन. सगळं ठीक आहे ना? आता काय सांगू तुम्हाला, एक तर धैर्यानी माझं ऐकलं नाही आणि जे घडायला नको होतं ना तेच घडलंय. काय झालं दामिनीताई? हा, काय झालं? तो ऍक्सिडेंट बघून सावी बेशुद्ध पडली. आम्ही सगळे प्रयत्न करतो तिला शुद्धीवर आणायचा, पण ती शुद्धीवरच येत नाहीये. अशी कशी बेशुद्ध पडली? तुम्ही आधी धैर्यानं फोन द्या. मला बोलायचंय त्यांच्याशी. नाहीतर मी असं करते, मी तिकडच येते. हा, हे बघा अनुराधाताई, तुमची काळजी मला कळतीये. हा, पण इथे सावीच्या बाबतीत आम्ही सगळेजण खूप टेन्शन मध्ये होतो. आणि हे बघा, आम्ही डॉक्टरांना बोलवलं ना. हा, ते येतील इतक्यात. ते आले ना की मी तुम्हाला कॉल करते. हा, मग बोलूया आपण. ठेवते आता. हिची आई इथे यायची आणि आईचा आवाज ऐकून ही शुद्धीवर यायची. आणि तो ऍक्सिडेंट बघून खरोच जर का तिची मेमरी परत आली असेल तर नाही, ही शुद्धीवर येऊन माझं पितळ उघडं पाडेल. नकोच रे देवा.